राम कृष्ण हरी. मित्रांनो, आज आपण महान संत स्वामी समर्थ यांची एक प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. अनेक भक्तांनी अनुभव सांगितला आहे की संकटाच्या वेळी स्वामी समर्थांनी त्यांना मदत केली. ही कथा एका साध्या शेतकऱ्यांची आहे. तो खूप गरीब होता आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर होती. एक वर्ष त्याच्या शेतात पाऊसच पडला नाही. त्यामुळे पीक पूर्णपणे खराब झाली. घरात अन्न नव्हते आणि कर्ज वाढत चालले होते. त्या शेतकऱ्याला खूप चिंता वाटू लागली. एक दिवस तो खूप दुःखी मनाने बसला होता. त्यावेळी त्याला कोणीतरी सांगितले की अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत आणि त्यांच्या दर्शनाने अनेकाचे संकट दूर झाले आहेत. तो शेतकरी मोठ्या आशेने अक्कलकोटला गेला. तिथे जाऊन त्याने स्वामी समर्थांच्या चरणी नमस्कार केला आणि मनातील सर्व दुःख सांगितले. स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. काही वेळाने त्यांनी फक्त एवढंच सांगितले, भिवू नकोस, सर्व ठीक होईल. त्या शब्दांनी त्या शेतकऱ्याच्या मनात आशा निर्माण झाली. तो घरी परतला आणि श्रद्धेने स्वामी समर्थांचे नाव घेऊ लागला. काही दिवसांना अचानक त्या भागात चांगला पाऊस पडू लागला. शेतात पुन्हा हिरवाई आली. पुढच्या हंगामात त्याच्या शेतात भरघोस पीक आले. कर्जही हळूहळू फेडले गेले आणि त्याचे जीवन सुधारले. त्या शेतकऱ्याला तेव्हा समजले की हे सर्व स्वामी समर्थांच्या कृपेने झाले आहे. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक गोष्ट समजते. जर आपण श्रद्धेने स्वामी समर्थांचे नाव घेतले तर ते नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात. स्वामी समर्थ नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून जीवनात कितीही संकट आले तरी स्वामी समर्थांचे नाव घ्या आणि विश्वास ठेवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.